मंदिराबद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे। बघा, हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते। त्याच्यावर गोमुखातून पाणी पडतंय आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे। समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील। माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहेत तिथं। नंतर पायदान वगैरे काढून आपण वर जायला लागतो। या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे। रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरे उभारली, त्यापैकी हे एक मंदिर आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्री रामांचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे। आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉइंट आहे, ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे। कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे, असं म्हणतात की तिथं भोवरा आहे। म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे। आणि आजपर्यंत ते किती लिहिलेली आहे की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे। मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे। आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या। आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये, त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे। इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे। यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे, त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा। विनाकारण
उगीच स्टंट करण्यासाठी. बद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे. बघा. हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते. त्याच्यावर गोमुखातून पाणी पडत आहे आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे. समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील. माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहे तिथं. नंतर पायदान वगैरे काढून आपण वजा जायला लागतो. या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरे उभारली. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे.
आहे आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे, ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोवरा आहे, म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे. आणि आजपर्यंत ते किती लिहिलेले की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण उगीच स्टंट करण्यासाठी बद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे. बघा. हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते. त्याच्यावर गोमुखातून पाणी पडतंय आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे. समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील. माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहे तिथं. नंतर पायतान वगैरे काढून आपण वरती जायला लागतो.
या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरं उभारली. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे, ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोवरा आहे, म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही, कारण तिची डेप्थ एवढी खोल आहे. आणि आजपर्यंत ते किती लिहिलेली आहे की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण उगीच स्टंट करण्यासाठी
मंदिराबद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे. बघा. हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते. त्याच्यावर गोमुखातून पाणी पडत आहे आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे. समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील. माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहे तिथं. नंतर पायदान वगैरे काढून आपण वजा जायला लागतो. या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरं उभारली. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे. ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोवरा आहे. म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही. कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे आणि आजपर्यंत ते किती लिहिलेली आहे की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण
उगीच स्टंट करण्यासाठी. बद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे. बघा. हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते. त्याच्यावर गोमुखातून पाणी पडत आहे आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे. समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील. माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहे तिथं. नंतर पायदान वगैरे काढून आपण वजा जायला लागतो. या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरे उभारली. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे.
आहे आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे, ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोवरा आहे, म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे. आणि आजपर्यंत ते किती लिहिलेली आहे की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे, त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण उगीच स्टंट करण्यासाठी बद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे. बघा. हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते. त्याच्यावर गोमुखातून पाणी पडत आहे आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे. समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील. माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहे तिथं. नंतर पायतान वगैरे काढून आपण वरती जायला लागतो.
या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरे उभारली. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे, ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोवरा आहे, म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे. आणि आजपर्यंत ते किती लिहिलेले की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण उगीच स्टंट करण्यासाठी
मंदिराबद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे. बघा. हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते. त्याच्यावर गोमुखातून पाणी पडत आहे आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे. समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील. माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहे तिथं. नंतर पायदान वगैरे काढून आपण वजा जायला लागतो. या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरं उभारली. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे. ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोवरा आहे. म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही. कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे आणि आजपर्यंत ते किती लिहिलेले की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण
उगीच स्टंट करण्यासाठी. बद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे. बघा. हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते. त्याच्यावर गोमुखातून पाणी पडत आहे आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे. समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील. माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहे तिथं. नंतर पायदान वगैरे काढून आपण वजा जायला लागतो. या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरं उभारली. त्यापैकी हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे.
आहे आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे, ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोर आहे, म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे. आणि आजपर्यंत ते किती लिहिलेली आहे की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण उगीच स्टंट करण्यासाठी बद्दल तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे. बघा. हे बघा, मंदिरात जाता जाताच समोरच जटाशंकर महादेव यांचं एक शंकरजीची प्रतिमा दिसते. त्याच्यावर गोमुखातून पाणी पडत आहे आणि ते पाणी पण गरम पाण्याचा स्रोत आहे. समोर जाता जाता आपल्याला बरेच माकडं वगैरे दिसतील. माकडांची हे जंगलातला भाग असल्यामुळे माकडं खूप आहे तिथं. नंतर पायतान वगैरे काढून आपण वर जायला लागतो.
या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरे उभारली. त्यापैकी हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्री रामांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे, ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाताचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोवरा आहे, म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे. आणि आजपर्यंत ते किती लिहिलेली आहे की मामा भाताची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाता डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण उगीच स्टंट करण्यासाठी